या मोबाईलचं काय समजायला झालं युवाचा नंबर उडाला काय मामाजी आज कोणती भाजी करू काय भाजी कोणतीच करू नको माय मुरमुरे खालीवर कर मी कांदा चिरून देतो तुला मुरमुरे खायला जेवण करायचं नाही का आई माय आता जर जेवण केलं तर संध्याकाळचं जेवण जात नाही आज पोटरी करायला लागते आज जांभळा असा पोटरी करायची काय की ना जाऊ दे खाल्लं तर खाल्लं आजचे दिवस उद्यापासून श्रावण तरी लागायला महिनाभर मग त्याच्या बापाला जरा 2 तास साठी बोलून घ्यावा म्हणायचो ते नंबर लागायला धरायला काढून दे ना ताल का भाई जेवायचं करायचं नाही म्हणाले सासऱ्याला बोलवली मॅ माघारे याला दाखवतो थांबायचं खाऊ द्या मला बापा इवाई राम राम ओ राम राम काय करायला या इकडे या तू भेटून काय अरे भेली बनाली म्हशी सारखी फुगून आहे हे भीती का हे आपल्याला भेव घालते भेली बनाली देऊ रे म्हशी म्हणे हे बा आता टाक फाय हे बा भानगडी करू नका रे मी इवायला पोटरी खाय बोलवलं पुन्हा म्हणत नाही 1 महिना अरे काऊ मित्र काय काय भानगडी काय बनलेलं होतं वगैरे शेजार समजून विचार तयारी मानू तुम्हाला काहीच नाही अहो तुमचा म्हणजे गलबा आम्हाला पता लागू देत नाही गेट लावून घेता भांडण लागली की आणि आमच्या गरीबाचा उभा धिंगाणा असला की तुम्ही सरळ येता घराकडून म्हणता काय भांडण चालू आहे का तुमच्या आलू का गेटच्या मदत का तुम्ही हा करा बाबा तसं म्हणून आहे गावचे सरपंच होता येत होतो आपल्याला सल्ला द्यायला काय भाई बाई बाबा सरपंच आहेत काय की रामराव राम राम ओ आले का या पुन्हा काय जमत नाही महिनाभर श्रावण लागायला करूच पोटरी या 3.5 किलो घेऊन होता बा आता कळालं मला याला पोटरी खाया बोलली का याला खुदके द्यायचं लायकीच नाही की होय दोष देता एक बोलायला विचारी का कैची सारखी जिप्त नाही विचारी नाही आता खेळायला लागते काही काम नाही पा उठलं की येतो सरपंच बाईला पिठलं वरायला वाफा खातून पहाटे लवकर गाडीने जातो हो चला बापा आपल्या घरी पिठलं रोटी खाऊ पेटी नका पडली पोटरी खाया बोलवलं मात्र सरपंचाच्या घरी पिठलंच खाऊन जातात काय की नाराज झाले वाटायला